तो चलिए शुरू करते हैं हमारा आज का ब्लॉग। हम जा रहे हैं खेत में। तो तसं तुम्हाला आज सांगायची इच्छा होत आहे। आज पार्ट 2 ची स्टोरी लिहिलेली आहे आम्ही। लांडगा आला रे आला पार्ट 2 मध्ये। आता एक मित्र गायब होता, तर एका मित्राला आम्ही बोलवलो, म्हणजे कसं ते सुरू होणार, आहे। मित्र संडासले गेला होता, तो गायब झाला होता, त्याला आता परत बोलवलं। एक मित्र नागपूरला राहतो शिकत, तो इंजिनिअरिंग करता, सागर भूते म्हणून नाही का एडिटर। तर मीच स्टोरी लिहिली आहे, मीच एडिटर आहे, मी सगळं केलं आहे। सागर नागपूरला जाणार, तर सागरला रोल द्यायचा नाही, आता तो येणार नाही, त्याचे पेपर चालू आहेत नाही का। आता रोल कसा होणार आहे आमचा, सागर गायब होणार आहे, सागरला आम्ही पाहणार आहे, पण लांडगा आमच्या मागं धावणार आहे। धावणार कसा, तो आमच्या याच्यातलं एक घावेल करणार आहे, सूरज देवतडेला जो ॲक्टर आहे, त्याची ॲक्टिंग थोडी चांगली करणार, बेटर थोडीशी याच्यापेक्षा थोडीशी कॉमेडी आहे सीन, येथे थोडंसं बनव चांगलं। तर लांडगा 1 पण येतं शूट झालेलं आहे, आणि लांडगा 2 आता आम्ही रोडवर करतो। रोडवर म्हणजे थोडंसं म्हणजे तिकडं साईडनं नाही का पडतं, आणि जिथं कंपनीची जागा आहे, तर म्हणजे कंपनी आमच्याकडे आली आहेत सिमेंट फॅक्टरी, ती जागा विकली त्यांनी, म्हणजे वावर विकलं, तिथं आता आमची मनमानी चालू शकते, कारण की त्यांचं वावर तर नाही आहे, म्हणून आता आम्ही त्याचं शूट करू। लांडगा 2 आजपासून लिहिणं चालू केली आहे, तरी आता 15 दिवसात आम्ही म्हणजे एडिटिंग करून शूट करून आम्ही टाकू शकतो व्हिडिओ आमच्या विलेज स्टोरीवर। सबस्क्राईबर तुम्ही करा, लाईक करा आणि शेअर करा, जेवढ्या जास्त शेअर करसाल तेवढे व्हिडिओ मला आनंद होईल, म्हणून म्हणतो। अजून एक गोष्ट इच्छितो सांगत आहे, आम्ही एक इंस्टाग्राम चॅनल ओपन केला आहे, चॅनल म्हणजे इंस्टाग्राम ओपन केला आहे, तर इंस्टाग्रामवर आमचे 13K काहीतरी फॉलोअर्स आहे, तर व्हिडिओ तिथं टाकत राहतो आम्ही, त्याला पण फॉलो करून टाका, कमेंट करा, आणि तुमच्या जेवढे मित्र आहे तेवढ्या फॉलो लिस्टमध्ये तेवढ्याला शेअर करा। तर आमचा एक मित्र सोलर एज कंपनीमध्ये सर्व्हिस इंजिनियर आहे, तर तो त्याचे इथं तिथं दवरीच राहते, तो आता आजच दिल्लीला गेला आहे, त्याचं तिथं कंपनीमध्ये काम असन, कुठं तिथं जे होतं त्याचं काम असन त्याचं, तर तो गेला। तर आता आम्ही पार्ट 2 ची स्टोरी आज लिहिली, मग तसेच माझे मित्र पण मोहित होता घरी, आणि हार्मोनियम वाजवून आम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली हार्मोनियम वाजवायची। इथे गेला स्टोरी लिहिली, त्रास आला, आणि आता कसं गणपती विसर्जन आहे आमच्या गावचं, कोंडाळा नाही का, तर गणपती विसर्जन करायसाठी आलो, तर इकडे आता थोडंसं आलो, तर तुम्हाला म्हणलं तसं रात्री काही दिसलं नाही, ते दाखवतो म्हणलं संध्याकाळी कसं, म्हणजे संध्याकाळी कुठं शूट केलं जातं, आणि का शूट येतच केलं आहे, इथून जवळपासच नाही का। बघा तुम्ही पराठी आता बहुत मोठी झाली, आता पराठीत काही घुसू शकत नाही, म्हणून लांडगा 2 आता कसं एडिट करावं आणि कुठं शूट करावं, आता हा विचार आला। तर शूटिंग तर आता त्या पडतावणीच कंपनीची जागा, आता कोणाची मालमत्ता नाही राहिली आहे, कंपनीची जागा आहे, तिथं शूट करू, दाखवू आता तुम्हाला पार्ट 2 आता लवकरच येईल, 15-20 दिवसात आता काढू आम्ही। आता त्यांचे आता सागरचे पेपर चालू आहे, ते इंजिनिअरिंग करत आहे इलेक्ट्रॉनिक म्हणे, आता सांगू त्याला, फोन करू, बोलू 2 दिवसासाठी, त्याचा थोडासा रिलॅक्स घे म्हणून, पेपरापासून झालं का तो। चला तर आता मित्रांनो एवढं सांगतो तुम्हाला, की आमचा पार्ट 2 आता आम्ही स्टोरी लिहित आहो, आजपासून लिहिणं चालू केली आहे, आता आमची 2-3 दिवसात लिहिणं होईल, आणि लागू आम्ही कामी आमच्या व्हिडिओ करायला। तसं मी काम आता इलेक्ट्रिकचं करतो, फिटिंग करायला जावं लागते दिवसभर, संध्याकाळी येऊन हे असे कामं करायला लागते। सपोर्ट करा तुम्ही आम्हाला थोडा। तर काय तर गणपती विसर्जन चालू आहे तिथं, डिम लाईट थोडी जगे हां मोहित धानोरकर रागाली गेलो होतो, गणपतीचं डीजेचं सेटअप चालू आहे, संध्याकाळी फुलं